तसंच अमीन झेंडे, शरद जगताप, विराज काकडे, मोहन महाजन, मंगेश गोने, पृथ्वीराज निगडे, अजित सोनवणे, भारत शेरेन, गणेश निकुडे, रमेश बयास, असलम पानसरे, राजेश चव्हाण, संदेश पवार, विजय खोमणे, संग्राम सस्ते, अरुणप्पा जगताप, सनी झगडे, संदेश पवार, दत्ता झुरुंगे, संतोष खोमणे, विजय झगडे, राहुल गायकवाड, अमृताताई गोणे, पोपट पवार, साधनाताई दिडबाई, जनार्दन कुदळे, सुभाष काका राऊत, राजाभाऊ साळुंके, मुकुंद काका बेलसरे उद्याच्या 5 वर्षाच्या करता जेजुरी परिसराचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता ज्यांना आम्ही नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे ते आमचे जयदीप दिलीप बारभाई, त्याचबरोबर आत्ता ज्यांचे 10 प्रभागातनं 20 उमेदवारांची ओळख करून दिली त्या आमच्या लाडक्या बहिणी, आमचे बांधव, सर्व प्रतिष्ठित जेजुरी परिसरातील जमलेले माझे नागरिक, पत्रकार मित्र, तसंच व्यापारी, छोटे व्यवसायधारक, अनेक वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे उपस्थित असणारे सर्व मान्यवर बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, अजून एका सभेला जायचे तेव्हा खरं तर अजून काही सहकारी मित्रांना आपले विचार मांडायचे होते, परंतु 10च्या आत प्रचार बंद करायचा असतो आणि इथून मला अजून एक फुरसुंगीची सभा आहे. वेगवेगळ्या निवडणुका जेजुरीकरांनी, महाराष्ट्राने, पुणे जिल्ह्यांनी नेहमीच पाहिल्यात. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशाचं भवितव्य ठरवणारी ती निवडणूक असते. देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निर्णय मतदार राजा म्हणून आपण सगळेजण घेता. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चांद्यापासून बांद्यापर्यंत कोण या महाराष्ट्राला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने घेऊन जाईल त्याच्या पाठीशी आपण ताकद उभी करता आणि त्यांना निवडून देण्याचं काम करता. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या वेगळ्या अँगलनी लढवल्या जातात. तिथं लोक वेगळा विचार करतात. आता नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत जवळपास 288. त्याच्याबद्दल उद्याच्याला काय तो निकाल सुप्रीम कोर्टाचा येणार आहे, सगळ्यांचं लक्ष तिकडे आहे. राखीवच्या बद्दल आरक्षण जे काही दिलं गेलेलं आहे त्याबद्दल काय निकाल देत आहेत त्याच्याकरता सगळे आपापल्या परीनं प्रयत्न करतायत. शेवटी सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, तो अधिकार त्यांचा आहे, त्या पद्धतीनं पुढची कारवाई होईल. परंतु मित्रांनो, आजपर्यंत आपण सगळ्यांनी या परिसरामध्ये काम केलंय. खरं तर आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आणि राज्यातील लाखो भाविकांचं, देशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या चरणी मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी नतमस्तक होतो. जेजुरीसह देशभरातील अनेक धार्मिक स्थळांच्या स्वतःच्या निधीतून जीर्णोद्धार करण्याचं महान कार्य ज्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं, त्यांचं यंदाचं वर्ष त्रिशताब्दी जयंती वर्ष आहे. त्यानिमित्तानं पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांना पण मी या ठिकाणी अभिवादन करतो, त्यांनाही त्या ठिकाणी नतमस्तक होतो. मित्रांनो, आजचा हा परिसर जेजुरी वासियांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही आत्तापर्यंत अनेकांना निवडून देण्याचं काम केलं. ह्या निवडणुकीच्या निमित्तानं 9 वर्षांनी निवडणुका आल्यामुळं सगळ्यांनाच वाटत होतं की आपल्याला संधी मिळाली पाहिजे. वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं की आम्ही किती वर्ष थांबलो. अनुभवी लोकांना वाटतं की बाबा आज शेवटची संधी म्हणून आता आम्हाला संधी मिळाली पाहिजे. अशा पद्धतीनं 9 वर्ष निवडणुका नाही झाल्या. त्याच्यामुळं अनेक लोक, अनेक सहकारी यांनी इच्छा प्रदर्शित केली. माझ्या जेजुरी नगर परिषदेची पण इतरांच्या बरोबर निवडणूक जाहीर झाली. त्याच्यामध्ये आमचे संतोष खोमणे असतील, आमचे त्या ठिकाणी संदीप जगताप असतील, रोहिदास कुंभार असतील, गणेश निकुडे असतील, रमेश बायस असतील, ह्या सगळ्यांनी ह्यांचे पण काही काही मतं होते, त्यांची पण काही काही भूमिका होती, त्यांची पण काही काही इच्छा होती. पण आपल्या जेजुरीच्या सर्वांगीण विकासाच्या करता ह्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी जयदीप दिलीपदादा बारभाई यांना त्या ठिकाणी
पाठिंबा देण्याचं ठरवलं, त्याला ह्या जेजुरीचं प्रतिनिधित्व करण्याचं संधी द्यायचं ठरवलं. जयदीप हा गेल्या 3 पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून त्यानं काम केलेलं आहे. त्यानं उत्तम पद्धतीनं काम केलं आहे. आत्ता मी त्याचं भाषण ऐकत होतो, काय सांगून काय नाही, काय सांगून काय नाही त्याला झालं होतं. परंतु त्याचे वडील दिलीपदादा बारभाई हे स्वतः 50 वर्षापासून जेजुरी आणि जेजुरीच्या परिसराच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. शहरातील नागरिकांना विश्वासामध्ये घेऊन नगरपालिकेच्या माध्यमातून पवार कुटुंबियांना त्यांनी नेहमीच खंबीरपणे साथ दिलेली आहे. हे मी 91 पासून अनुभवतो. तुम्ही सगळ्या पुरंदरवासियांनी बारामती लोकसभा मतदारसंघ तेव्हा आपला इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर, पुरंदर हवेली अशा प्रकारचा तो मतदारसंघ होता. पिंपरी चिंचवड पण त्याच्यात होतं. त्यावेळेस माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं आणि तेव्हापासून ह्या राजकीय जीवनामध्ये माझ्या कार्याला सुरुवात झाली. खरं तर मला आठवतं 1991 साली हे जयदीपनं आदरणीय पवारसाहेबांच्याकडनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं राजकीय जीवनातले धडे घेतले आणि 91 साली माझ्या प्रचार सभेमध्ये एक छोटा सैनिक म्हणून त्यानं काम केलं. त्याच्याकडं शहराचं नेतृत्व करण्याची क्षमता होती, विकासाची दृष्टी होती. आपलं शहर स्वच्छ असावं, सुंदर असावं, हरित असावं अशा पद्धतीनं कटाक्षाने त्याचा प्रयत्न. आणि तीच भूमिका आमच्या गणेश निकुंडेंची आहे, रोहिदासची आहे, संतोषची आहे, संदीपची आहे, ह्या सगळ्यांचीच, रमेश बायासची आहे. आणि शेवटी जागा एकच असते. आता जागा एक असल्यानंतर कुणाला तरी एकाला संधी मिळणार. एकमेकाच्या मध्ये आपण मतभेद करून काही चालत नाही. त्याच्यामुळं आता जवळपास आपले 15,800 मतदार माझ्या जेजुरीच्या परिसरामध्ये आहेत. 10 प्रभाग आहेत, 10 दुने 20 आणि 1 नगराध्यक्षाचा उमेदवार, लोकनियुक्त नगराध्यक्ष. त्याच्यामुळे त्यांची पण जबाबदारी वाढते. ह्या माझ्या जेजुरीमध्ये एक मिनी भारत, अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने इथं राहतात. त्याच्यामध्ये माझे मुस्लिम बांधव आहेत, माझा माळी समाज इथं राहतो, माझा वीर कोळी समाज राहतो, गुरव समाज राहतो, गडसी समाज राहतो, कुंभार, वाणी, रामोशी, गोंधळी, कोलाटी, धनगर, खटीक, बेलदार, अनेक जाती धर्माचे लोक इथं कामाच्या निमित्तानं राहतात. काही आपल्या इथं असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी तिथं पूजा अर्चा करत असतात. काही बिहारचे पण लोक आपल्या MIDC मध्ये आलेले. मला इथं आता सांगण्यात आलं की साधारण 1000 बिहारी हे देखील आपल्या जेजुरीमध्ये राहतात. खूप जण छोटे मोठे व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या जेजुरीच्या परिसरामध्ये इथं जेवढं मतदार संख्या आहे तेवढंच फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे. ते मतदार नाही आहेत, परंतु त्यांचं जाणं येणं जेजुरीला सातत्याने त्या ठिकाणी असतं. आणि त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं तुमची माझी असणारी जेजुरी, ह्याच्यामध्ये माजी नगरसेवक आम्ही बघा 21 उमेदवार देत असताना 3 अनुभवी लोक दिलेली आहेत. कारण उद्याच्याला जेजुरी नगरपालिकेचं काम 5 वर्षाच्या करता उत्तम झालं पाहिजे. आणि 18 पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी, आमच्या मुली, आमचे बांधव, ह्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. त्यांनाही काहीतरी करून दाखवायचं आहे, त्यांनाही इथले सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि त्याच्यामुळं हे सगळं करत असताना आमचा जयदीप तिथं अनुभवी आहे, आमचे गणेशजी तिथं अनुभवी आहे. गणेशजींच्या घरामध्ये तर गेली 15 वर्ष नगरसेवक पद आहे. 25 वर्ष ते स्वतः 15 वर्ष होते, 25 वर्ष त्यांच्या घरामध्ये नगरसेवक पद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक चांगला कार्यकर्ता म्हणून गणेशजींच्याकडे मी बघतो. त्यांनी लोकसभेलाच माझ्याबरोबर काम करायचा निर्णय घेतला. त्यांच्याच नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या जात आहेत. प्रचार प्रमुख म्हणून मी संदीप जगतापांना जबाबदारी दिलेली आहे. गणेश निकुंडे व संदीप जगताप दोघंही नगराध्यक्ष पदाच्या करता इच्छुक होते, मगाशी मी सांगितलं. मात्र त्यांनी शहराच्या करता माघार घेतली आणि गणेश निकुंडे यांनी सर्वांना एकत्र आणलं आणि त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम केलं. एक प्रामाणिकपणे, ठामपणे जेजुरीमध्ये पक्षवाढीच्यासाठी एक
प्रयत्न करणारा कार्यकर्ता अशा पद्धतीनं त्याचं ते काम चाललेलं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही कोणी काळजी करू नका। ह्याच्यामध्ये रोहिदासने पण अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका बजावली, रमेश बायसने बजावली, संतोष खोमणेंनी पण बजावली, सगळ्यांनीच त्याच्यामध्ये बजावली। रमेश लेंडे या जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, यांनी पण नगरसेवक पदासाठी माघार घेतली आणि ह्या सगळ्यांनी मिळून उत्तम पद्धतीनं भारत शेरेंनी पण त्याच्यामध्ये माघार घेतली, संतोषने पण चांगलं काम केलं। या सगळ्यांना मी धन्यवाद देतो। शेवटी हे सामुदायिक जबाबदारी, हे एकट्या दुकट्याचं काम नाही। सर्वांनी तो रथ ओढण्याच्या करता तो संकल्प आपण जो केलेला आहे तो सिद्धीस नेण्याच्या करता सगळ्यांनी मनापासून सहकार्य केलं पाहिजे। समोरचे लोक वेगवेगळ्या पद्धतीने सांगतील। मित्रांनो, मी गेले 35 वर्ष तुमचा सगळ्यांचा सहकारी म्हणून काम करतोय। 6 वेळेला उपमुख्यमंत्री पद भूषवलं, अनेक वेळेला मंत्रीपद, राज्यमंत्रीपद, विरोधी पक्षनेता, खासदारकी सगळी पदं मी भूषवली। तुम्ही लोकांनी अमाप प्रेम माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर केलं। आज मी तुमच्या समोर बोलत असताना मी महाराष्ट्रामध्ये सांगतो, मी अनेक ठिकाणी सभेला जातो, अनेक जण वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते येतात। तुम्ही त्यांना इथं आल्यानंतर प्रश्न विचारा की बाबा तू आम्हाला सांगायला आला, तुझं शहर कसं आहे रे? तुझं शहर चांगलं आहे का? स्वच्छ आहे का? तिथं सर्वांगीण विकास केलाय का? का तिथं बकालपणा आहे? तिथं सर्व जाती धर्माच्या लोकांना तुम्ही बरोबर घेऊन जाता का? तिथं पिण्याच्या पाण्याच्या योजना आहे का? रोजचे रोज पाणी मिळतं का? अशा पद्धतीनं विचारलं तर अनेकांना त्याबद्दल अधिकारवाणीनं बोलता येणार नाही। कितीतरी शहरं मी बघत असतो, बकालपणा दिसतो, कचऱ्याचं तिथं पाहायला मिळतो, तिथं स्वच्छतेला महत्त्व दिलं जात नाही, तिथं झाडं लावली जात नाही, तिथं टपऱ्या दिसतात। वास्तविक मी टपऱ्याच्या विरोधामध्ये नाही। माझा लहान घटक, माझा लहान व्यवसायधारक जो दिवसभर काम केल्यानंतर माझ्या बांधवाचं कुटुंब चालतं, अशा लोकांना मोठे मोठे दुकानं काढता येत नाही, त्यांची ऐपत नसते, पण त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, त्यांनाही जेजुरीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करण्याचा अधिकार आहे। आणि म्हणून अशांच्या करता हॉकर झोन काढला पाहिजे। मी बारामतीमध्ये तशा पद्धतीनं करतो। त्यामध्ये एकंदरीतच आपल्याला विकासाच्या करता खूप काही करायचं असतं, आपलं बजेट कमी असतं। अलीकडच्या काळामध्ये आपण राज्यामध्ये पूर्वीच्याला जकात असायची, जकातीचं उत्पन्न त्या नगरपालिकांना मिळायचं, परंतु आपण जकात नंतर काढली, नंतर आपण LBT आणलं, लोकल बॉडी टॅक्स, नंतर तोही आपण काढला, त्याच्यानंतर व्हॅट आणला, तोही आपण त्या ठिकाणी काढण्याच्या संदर्भातले काही गोष्टी केलेल्या आहेत। केंद्र सरकारने अनेक वर्ष चाललेलं होतं वन नेशन वन टॅक्स, आणि त्याच्यातनं GST आला, त्याच्यातून GST आला। आता आपल्या राज्यात आणि देशात GST हा टॅक्स लावला जातो। आत्ता मधी दिवाळीच्या काळामध्ये तो 5%वर 12%चा 5%वर आणला, 28%चा खाली आणला। त्याचा काहीतरी रिलीफ सर्वसामान्य लोकांना देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला, नरेंद्र मोदी साहेबांनी केला। ही गोष्ट नाकारता येणार नाही। इथं आता वेगवेगळी दुकाने आहेत, त्या दुकानदारांना विचारा, पूर्वी किती टॅक्स द्यावा लागत होता, आता किती टॅक्स द्यावा लागतो। गाड्यांचाही टॅक्स कमी केला, पूर्वी गाडी घ्यायला किती टॅक्स द्यावा लागायचा, आता किती टॅक्स द्यावा लागतो। का तर सर्वसामान्य माणसाला परवडलं देखील पाहिजे। आणि तो GST आल्यापासून आता तो 50% महाराष्ट्रातला GST राज्य सरकारकडे जमा होतो आणि 50% केंद्र सरकारकडे जातो। देशातनं सगळीकडचा 50% देशात जातो आणि त्या राज्यातला 50% त्या राज्याला मिळतो। ह्याच्यातून आपण आपली अर्थव्यवस्था चालवतो। त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला आपल्या जेजुरीच्या परिसरामध्ये करायच्या। पालखी मार्ग आपल्याला उशीर झाला, संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग त्यामध्ये मित्रांनो तिकडचा पालखी मार्ग हा बारामतीपर्यंत झालाय, पुढचंही काम चाललंय। आपलाही पालखी मार्ग थोडासा रखडला,
आता दिवे घाटामध्ये रुंदीकरण किती मोठं चाललंय तुम्ही बघताय. मधल्या काळामध्ये तुम्हाला माहिती नाही जेजुरीकरांनो, तुम्हाला अजून अंदाज येणार नाही. पुढं नीट ऐका सगळ्यांनी, काही वर्षांनी जर पुणे जिल्ह्यातला 13 तालुक्यामध्ये सगळ्यात प्रचंड डेव्हलपमेंट होत असणारा तालुका, प्रचंड नागरीकरण होत असलेला तालुका कोणता होणार आहे, तर तो पुरंदर तालुका होणार आहे. आज लिहून घ्या. तो कशामुळे होणार आहे? जवळपास सासवडच्या परिसरामध्ये 3000 एकरावर पहिल्या टप्प्यामध्ये विमानतळ येत आहे. आम्ही अनेक जागा बघितल्या, अनेक वर्ष त्या खेडमध्ये बघितली, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही गेलो. धावपट्टीला लागणारी लांबच्या लांब जागा पुण्याच्या जवळ कुठंच उपलब्ध होईना. खेडची आपल्याला सापडली, परंतु तिथं एका बाजूला डोंगर आहेत, त्याच्यावर तिथं अडचण आली. एका बाजूला तिकडच्या भागात शिरूरचं पाबळगाव, मस्तानीचं गाव, तिथंही काही अडचण आली. त्याच्यामध्ये आपण SEZ जो कल्याणीने केलेला होता, ते मला म्हणले की दादा मी जमीन घेतलेली तिथं 2 धावपट्ट्या होत आहेत. मित्रांनो, आता आपण 2 धावपट्ट्या करणार आहे. मुंबईमध्ये देखील 2 धावपट्ट्या नाही, एकाच वेळेस लँडिंग आणि एकाच वेळेस टेक ऑफ, अशा पद्धतीनं जगामध्ये नवीन गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. दिल्लीमध्ये आहे, आता पंतप्रधानांनी नव्या मुंबईचं विमानतळाचं उद्घाटन केलं, तिथं पण आहे. तसं आपल्याला करावं लागेल. आज जगाच्या पाठीवर पुणे, पिंपरी चिंचवड हे एक महत्त्वाची शहरं ओळखली जातात. ह्या शहरातलं तुमच्या माझ्या भागातले अनेक मुलं मुली परदेशात आहेत. त्यांना कधी इकडे यायचं असतं, इकडून तिकडं त्यांच्या आईवडिलांना जायचं असतं, सासू सासऱ्यांना जायचं असतं. आणि त्याच्यामुळं विमानाची वाहतूक, मला आठवत आहे तुम्ही मला खासदार केलं तेव्हाच एक विमान पुण्यावरून मुंबईला यायचं, मुंबईवरून पुण्याला जायचं. 10 वाजता का काहीतरी टायपिंग होतं. आता लाखो लोक पुण्यातून ये जा करतायत. तिथं पार्किंगला जागा मिळत नाही. आणि म्हणून आम्हालाही कळतं, मी पण शेतकरी आहे, की बाबा शेतकऱ्यांच्या जमीन घेऊन त्यांचं काय होणार, परंतु त्यांना अधिक मोबदला देऊन आणि त्याच्यातनं काही % त्यांच्या पुढच्या पिढीच्या करता पण डेव्हलपमेंट केलेले प्लॉट देण्याच्या बद्दल राज्य सरकार त्या ठिकाणी विचार करत आहे. बरं, सासवडला लागूनच असलेला आता पालखी मार्ग झाला, आपण हडपसरवरून निघालो, दिवेघाटवर आलो की तिकडून जेजुरीपर्यंत येताना सासवड कधी आलं आणि कधी गेलं कळतच नाही. झालं की नाही असं? त्याच्यामध्ये रस्ते सरळ केले जातात, बोगदे काढले जातात. आम्ही आता परवा मुख्यमंत्र्यांनी, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या बद्दलचं जाळं संपूर्ण आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये फिरवायचं ठरवलेलं आहे. तिकडं वाघोलीपर्यंत जायचंय, तिकडं चाकणपर्यंत जायचंय, इकडं आपल्याला चांदणी चौकाच्या पुढपर्यंत जायचंय, इकडं पण आपल्याला कात्रजपर्यंत जायचंय. सगळ्या भागामध्ये मेट्रो गेली पाहिजे. त्याच्याशिवाय पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगले असल्याशिवाय गत्यंतर नाही. नाहीतर प्रचंड ट्रॅफिक झालेलं आहे. आम्ही फ्लायओव्हर करतोय, आम्ही काही ठिकाणी बोगदे काढतोय, आम्ही त्याच्यातनं डायरेक्ट एअरपोर्टला कशी रेल्वे आणता येईल हाही प्रयत्न करतोय. आणि एवढा रुंद रस्ता की विमानतळावर पुरंदरच्या सासवडच्या उतरल्यानंतर ताबडतोब ते काही मिनिटांमध्ये पुण्यामध्ये पोहोचतील अशा प्रकारचा रस्ता देखील आपण करतोय. दोन्ही शहराला रिंग रोड आपण करतोय, एक PMRDAचा, एक त्या ठिकाणी रस्ते विकास महामंडळाचा. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 35 कोटी आपण होतो 47ला, तेव्हा आमचा कोणाचा जन्मही झाला नव्हता. आज आपण 140 कोटी झालो. 35चे 140 कोटी, चौपट. पुढे आपल्याला त्याच्यामध्ये गाठू शकत नाही. चायनाला आता मागे टाकायचं ठरवलंय. जगातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा देश भारत देश. परंतु तुम्हाला मला सगळ्यांचं आता इथनं पुढे 1-2 अपत्यावर थांबा, फार काही पलटण वाढवण्याच्या भानगडीत पडू नका. कारण जमीन कमी होत चालली आहे, रस्त्याला जमीन कमी होतीये, MIDCला जमीन कमी होतीये, विमानतळाला जमीन कमी होतीये,
धरणांमध्ये जमीन कमी होतीये, शहरं वाढतायत. पूर्वीचं जेजुरी आणि आताचं जेजुरी वेगवेगळ्या पद्धतीनं फॅमिलीज वाढल्यात, त्याच्यामुळं लोकांचं राहणीमान बदललेलं आहे. ह्या देखील गोष्टी आपल्याला नाकारता येत नाही. त्याच्यामुळं काही गोष्टीची बंधनं आपण घालून घेतली पाहिजेत. आम्ही त्याच्यामध्ये बंधनं आणली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आम्हाला लोकसभा विधानसभेला आणता आलं नाही, कारण तो अधिकार भारत सरकारचा आहे. आम्ही इथं आणली. स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि सहकारामध्ये 2 पेक्षा जास्त अपत्य झाली तर त्याला निवडणुकीला उभं राहायला अपात्र. आणि तो निर्णय घेताना माझ्या लक्षात आलं, मी विलासरावनं म्हणलं, विलासराव, एका आमच्या मायमौलीला बहिणीला पहिली डिलिव्हरीला पहिलं मूल झालं आणि दुसऱ्याला जुळं झालं तर ती नव्हती, तिचा काय दोष? म्हणले हे बरोबर आहे. म्हणले मग आता असं करा, पहिल्यांदा जुळं झालं की तिनं थांबायचं किंवा त्या जोडीनं थांबायचं. पुन्हा त्या म्हणतील आम्हाला कशाला थांबायला सांगतो, दोघांना सांग. तर आणि सेकंड डिलिव्हरी झाली तर ती तिळ होऊ किंवा जुळं होऊ तेही त्याच्यामध्ये धरायचं. असं करून तो कायदा पास केला. पुन्हा आम्ही म्हणलं की काहींचं आत्ता आपण लगेच केला तर काही म्हणतील आम्हाला माहितीच नव्हतं, आमची पोटुशी आहे, मग काय करायचं? म्हणलं आता इथून पुढे 1 वर्ष मुदत द्या. वर्षात काय असेल ते, काय कुणाची देणगी कुणाचं काय, देवाची कृपा. लोक म्हणतात देवाची कृपा, आता देव म्हणतो कुठली रे माझी कृपा. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु त्याच्यातनं तो कायदा केला. आता काही महाभाग मला भेटतात, मला पण आश्चर्य वाटतं. म्हणलं अरे तुला 3 मुलं आहेत की रे? नाही म्हणले दादा, 2च मुलं रेकॉर्डला दाखवली, 3रं भावाला दत्तक देऊन टाकले. अरे पण तुझ्या पोटी जन्माला आले दत्तक काय दिलं? असलं पण काही जण करतात. असं नका रे करू. त्याच्यामध्ये नियम कायदे सगळ्यांना सारखे, ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ नका. माझे आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला समाजाला बरोबर घेऊन जायचं आहे, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जायचं आहे. 21 उमेदवार देत असताना अनेक जाती धर्माला प्रतिनिधित्व देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. रोहिदासनी तर स्वतःचा वॉर्ड सोडून तिथं आमच्या अल्पसंख्याक समाजाला संधी देण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये एकंदरीतच कुठल्याही परिस्थितीमध्ये माझी आपल्याला विनंती आहे की जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार अजिबात करू नका. ही वरच्या आळीचा, ती खालच्या आळीचा, ही माझ्या जवळचा, ही माझ्या लांबचा, असं करू नका. हे टीमवर्क आहे. त्याच्यामध्ये जयदीप निवडून आल्यानंतर खालचे 20च्या 20 उमेदवारांची साथ पण त्यांना मिळाली पाहिजे. त्याच्याकरता तुम्हाला प्रत्येकाला 3 मतं देण्याचा अधिकार आहे. नगराध्यक्ष पदाकरता 1 आणि प्रभाग 1 मध्ये असेल तर अ ला 1 आणि ब ला 1 असे 3 मतं प्रत्येक माझा जेजुरीचा नागरिक देणार आहे. 3ही मतं घड्याळाच्या शेजारचंच बटन दाबा, दुसरा कुठलाही विचार करू नका. तुम्हाला तुमचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तुम्हाला विकास साधायचा असेल, मी ज्या पद्धतीनं बारामती बदलून टाकली, तुमच्यातले अनेक जण आमच्या इथल्या बारामतीचे पण मुली इथं आहेत, ते इथं सुना म्हणून आलेले आहेत. त्यांनाही विचारा, तुम्ही बारामतीला येऊन पहा मी बारामती बदलवली का नाही. अजून काही काम कधीच संपत नसतं. काही ना काही हद्दवाढ होते, पाण्याच्या पण योजना कमी पडायला लागतात. आता त्याचा उल्लेख जयदीपने आपल्या भाषणामध्ये केला. आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये रोजचे रोज पाणी कसं मिळेल, नाझऱ्याचं धरण कधी भरतं कधी भरत नाही, पावसावर सगळं अवलंबून असतं. मागं तर एकदा 2003 साली राज्यपाल होते, त्यावेळेस मला म्हणाले चला आपण आता दौरा करूया, आणि त्यावेळेस नाझरे धरणामध्ये हेलिकॉप्टर त्यांचं उतरवलं होतं. जुन्या लोकांना आठवत असेल, जनावरांच्या छावण्या आपण केल्या, तो हेलिकॉप्टर उतरवलं धरणात, ती टाळी वाजवतोय. देवा काय खरं नाही. जेजुरीचा खंडोबा राया, जरा यांना सुबुद्धी दे रे बाबा दे. मित्रांनो, ह्या पद्धतीनं
आपल्याला काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. आज आपल्याला इथं विमानतळ झाल्यानंतर पाणी पण लागणार आहे. आम्ही आता वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर, पवना हे सगळी धरणाचं पाणी जवळपास प्यायला चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे टाटाची मुळशी धरण, टाटाची इतर धरणं, त्यांनाही आम्ही सांगितलंय की आता वीज करून चालणार नाही. आता सूर्यावर वीज तयार होते, आता त्याच्यामध्ये वाऱ्यावर वीज तयार होते, कोजनमधनं वीज तयार होते, न्यूक्लिअरमधनं वीज तयार होते, अनेक प्रकारे वीज आता तयार केली जाते. आणि त्याच्यामुळं आता ते पाणी आम्हाला प्यायला लागेल. मुळशीचं पाणी 25 TMC पाणी आहे, ते आपल्याला करावं लागणार. आम्ही टाटाशी बोलतोय, ऑलरेडी 1-2 आमच्या मीटिंग त्यांच्याशी झालेल्या आहे. कारण शहर वाढत असताना पहिलं महत्वाचं माझ्या मायमाऊलीला, माझ्या लाडक्या बहिणीला पाणी लागतं. माझ्या बांधवाला स्वच्छ, चांगलं, निर्मळ, आरोग्याला मदत करणारं असं पाणी त्यांना लागतं. आणि त्या प्रकारे आपल्याला उद्याच्या काळामध्ये करायचं आहे. हे सगळं करत असताना आज मी सरकारमध्ये, आज मी तुमच्या सगळ्यांचा पालकमंत्री म्हणून काम करतोय. 3 पक्षाचं सरकार आहे, नाही असं नाही, परंतु त्याच्यामध्ये आमचा पण काही सहभाग आहे. केंद्र सरकारमध्ये अनेक दिग्गज नेते आम्हा लोकांच्या ओळखीचे, पंतप्रधान असतील, अमितभाई शाह असतील, वैष्णवी रेल्वे मंत्री असतील, शिवराज सिंग चौहान कृषी मंत्री असतील, पियुष गोयल साहेब असतील, नितीन गडकरी नॅशनल हायवेचे मिनिस्टर असतील, अनेक लोकांचे, राजनाथ सिंग संरक्षण मंत्री असतील, अनेक मान्यवरांच्या माझ्या ओळखी, नड्डाजी असतील. त्याचा फायदा आपण करून घेऊ ना. केंद्राचा जो निधी आहे, स्मार्ट सिटीचा, घरकुलाचा, पंतप्रधान आवास योजनेचा, तो निधी आपल्याला आणता येईल. राज्य सरकार त्याला जोड आहे. राज्य सरकारमध्ये आम्ही अर्थसंकल्प मांडतो. विकास कामाला उद्याच्याला आम्ही गणेशला विचारू, आम्ही जयदीपला विचारू, मी माझ्या लाडक्या बहिणींना, मुलींना विचारीन काय तुमचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये आपण आढावा बैठक घेऊ शकतो. कुठली कामं केली पाहिजेत, कशी केली पाहिजेत. मगाशी जयदीपने सांगितलं की मागच्या काळामध्ये झालेली कामं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. भ्रष्टाचार झाल्यानंतर कशा विकास होणार, भकास होईल. आणि त्याच्यामुळं मी मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीनं या भागातली कामं करायचं ठरवलेलं आहे, त्या पद्धतीनं त्याला सगळा निधी कसा आपल्याला मिळवता येईल. मध्ये आम्ही 350 कोटी रुपयाचा निधी श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. त्या माध्यमातून माझं जेजुरी मंदिर, त्याच्यामध्ये गड संवर्धन, रस्ते सुधारणा, सुशोभीकरण, पालखी मार्ग विकास, वाहनतळ, भक्त निवास, स्वच्छतागृह, बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा समावेश, टप्प्याटप्प्याने ही कामं आपल्याला करायची. मी असा दावा करत नाही जयदीप, गणेश आणि हे सगळे निवडून आले की लगेच उद्याच्याला जादूची कांडी फिरवल्यासारखं सगळं आलबेल होईल. त्याला काही शॉर्ट टर्म मधली कामं आम्हाला करावी लागतील, काही लॉंग टर्मची कामं करावी लागतील. ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागेल. आणि हे पुढे जात असताना पुढच्या 25 ते 30 वर्षाचा विचार करावा लागेल. बाबांनो, तुम्ही मला खासदार केलं त्यावेळेस मी बारामतीचा पुढच्या 25-30 वर्षाचा विचार केला. त्यामुळं बारामतीमध्ये बाहेरनं रिंग रोड झाले, त्यामुळं बारामतीमध्ये रस्ते रुंद झाले. माझा भिगवण रोड 8 पदरी आहे. 8 पदरी आहे का कुठं महाराष्ट्रात 8 पदरी रस्ता? आणि पूर्ण सावलीने झाकलेला आहे. पूर्णपणे लोक सुरक्षित जाऊ शकतात. या पद्धतीनं कामं करायची असतात. लोकांना आत्ता एखादं काम करताना वाटेल काय गरज आहे, अरे पण पुढं ज्या प्रकारे विकास होतोय, ज्या पद्धतीनं माझ्या जनतेचं राहणीमान बदलतंय, लोक गाड्या घेत आहेत, आता इलेक्ट्रिक व्हेकल आले, इलेक्ट्रिक मोटरबाईक आल्यात, स्कूटर आल्यात, रिक्षा आल्यात. हे येणार, त्याला काही डिझेल भरायचं नाही, पेट्रोल टाकायचं नाही, चार्ज केलं की चालायला लागलं ते. त्यामुळं हे कुणी थांबू शकत नाही. म्हणून आपल्याला उद्याचा काही विचारपूर्वक निर्णय हे घ्यावे लागणार आहेत. आणि त्याकरता मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, केंद्र सरकारकडे देखील पर्वतमाला योजना आहे. पर्वतमाला योजना, त्या अंतर्गत राज्यात 45 ठिकाणी आपल्या महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात 45 ठिकाणी रोपवे करण्यात येणार आहे.
आणि या 45 ठिकाणामध्ये माझ्या जेजुरीचा पण समावेश आम्ही केलेला आहे. कारण बरेच दिवस आपल्या जेजुरीमध्ये रोपवे करायचं आपली सगळ्यांची चर्चा होती, परंतु त्याच्यामध्ये आता पर्वतमाला केंद्र सरकारच्या योजनेमध्ये आपण ते घातलेलं आहे. आमचा राज्याचा विकास हाच आमचा, महाराष्ट्राचा विकास हा आमचा अजेंडा आहे. आणि त्याच्यावर राजकारणात, समाजकारणात कोणत्याही भूमिकेमध्ये आम्ही असलो तरी घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही तळमळीनं काम करत असतो. आणि ते पण सर्वसमावेशक, शाश्वत आणि वेगवान विकास हेच आमचं खरं सूत्र आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे आम्हाला हवं आहे. बाबांनो, जेजुरीकरांनो, प्रत्येकाचा काळ असतो. मागं दिलीपदादाचा काळ होता. आता दिलीपदादांनी किती ठरवलं तर तब्येत साथ देणार आहे का? नाही देणार. कारण हे निसर्गाने ठरवलेलं चक्र आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचा काळ होता, तो त्या काळातल्या जनतेने पाहिला. वसंतदादांचा काळ होता, वसंतराव नाईकांचा काळ होता. हे आपण अनुभवलाय, आपण नाही म्हणत नाही. इंदिराजी गांधींचा काळ होता, राजीव गांधींचा काळ होता, पी.व्ही. नरसिंहरावजींचा काळ होता, वाजपेयी साहेबांचा काळ होता, आता मोदी साहेबांचा काळ आहे. हे आपण मान्यच केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं आम्ही कामाची माणसं आहेत, आम्ही शब्दाचे पक्के आहोत, आम्ही खोटं काही करणार नाही. वेळ पडली तर स्पष्ट सांगू, हे जमत नाही. आज आम्ही ज्या संस्था चालवतो त्या चांगल्या चालवतो. मी ज्या माळेगाव कारखान्याचा चेअरमन आहे, माळेगाव कारखान्याचा भाव चांगला आहे. आपलं कार्यक्षेत्र सोमेश्वर कारखान्याचं आहे. परवा सोमेश्वरनी काय भाव डिक्लेअर केला तुम्ही बघितलेलं आहे? काय भाव डिक्लेअर केला बघितलेलं आहे? अरे तेच ना बाबा, मीच सांगितलं, मला सांगते त्याच्यामध्ये आज बाकीचे भाव काय येतो, काय परिस्थिती आहे? आज आम्ही दूध संघ चांगले चालवतो. जिल्हा बँकेचा चेअरमन इथंच बसला, तुमच्याच पुरंदरचा सुपुत्र आहे. आज महाराष्ट्रामध्ये पहिल्या 1-2 मध्ये आपल्या बँकेचा नंबर येतो. तू लय देशामध्ये लगेच सांगू, ती म्हणतो देशामध्ये, मला ते तपासावं लागेल, नाही तर लोक उद्या म्हणतील त्यालाही खोटं बोलला. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये, देशातलं तपासून मग पुढच्या सभेला सांगतो. मित्रांनो, एकंदरीतच आम्ही संस्था चांगल्या चालवतो. आज आमचं कृषी विज्ञान केंद्र बघा, ॲग्रिकल्चर कॉलेज बघा, पुणे जिल्हा शिक्षण संस्था बघा, त्याच्या संदर्भातलं विद्याप्रतिष्ठान बघा, रयत शिक्षण संस्थेमध्ये आम्ही सगळेजण काम करतो. पवारसाहेब त्याचे अध्यक्ष आहेत, आम्ही तिथं त्यांच्या हाताखाली काम करतो. शेवटी आज आम्ही काम करू शकतो, तुमच्या विकासाला मदत करू शकतो, आणि आम्ही करून दाखवलंय. पालकमंत्री या नात्याने मला तुम्हालाही काही सहकार्य करता येईल. CSRचा निधी आपल्याला आणता येईल. काही इंडस्ट्री आपल्याही जेजुरीच्या परिसरामध्ये, थोडीशी सासवडच्या परिसरामध्ये, उद्याच्याला लॉजिस्टिक पार्क हे आपल्या सासवडच्या विमानतळाच्या परिसरामध्ये होणार आहे. त्याच्यातनं मोठे मोठे लोक तिथं गुंतवणूक करतील. त्यांना उद्याच्याला आपण सांगू शकतो, तुम्ही आमच्या पुरंदरमध्ये येऊन आज 2 पैसे कमवताय, दिलेल्या नफ्यातनं तुम्हाला 2% CSR द्यायचा आहे. द्या आमच्या पुरंदरला, द्या आमच्या सासवडला, द्या आमच्या जेजुरीला. मित्रांनो, हे करता येतं, फक्त इच्छाशक्ती पाहिजे, राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. उद्याच्याला शिक्षणाच्या संदर्भामध्ये इथं काही बदल करायचे असतील, इथं काही ॲडिशनलचं काम करायचं असेल, ते आपण करू शकतो. तिथं आपल्या ओळखी आहेत, तिथं आपल्या शब्दाला किंमत आहे. काही इंग्रजी माध्यमाच्या संदर्भामध्ये अलीकडे लोकांचं, मुलांचं मुलींचं प्रमाण वाढलेलं आहे. CBSE स्कूल करायचं असेल, काही जे काही समाजाची गरज असेल, ती गरज पूर्णत्वाला नेण्याचं काम आपण सगळेजण या निमित्तानं करू शकतो. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की मागे 2016ला आम्ही वीर धरणातनं माझ्या जेजुरीला पाणी पुरवठा प्राधान्याने देण्याच्या बद्दल, तेव्हा सासवडला पण मी मंजुरी दिली आणि इथं पण दिली. परंतु
ते काम अजून अर्धवट आहे, त्याचा उल्लेख जयदीपने केला. माझ्या जेजुरी शहराची हद्दवाढ करण्याचा अजून एक प्रश्न प्रलंबित आहे. शहरामध्ये MIDCची रेव्हेन्यू हद्द समाविष्ट करून घेणं, MIDC मध्ये कचरा डेपो करता 10 एकर जागा ही आपल्याला कचरा मायनिंग प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या करता आणि कचऱ्याची समस्या माझ्या जेजुरीची दूर करण्याच्या करता आपल्याला करावं लागणार आहे. पुणे शहराच्या धर्तीवर जेजुरी शहराच्या दोन्ही बाजूला बहुमजली बंदिस्त पार्किंग हे आपल्याला करावं लागणार आहे, कारण फार मोठ्या प्रमाणावर भक्त त्या दर्शनाच्या निमित्तानं आपल्या जेजुरीमध्ये येत असतात. त्याच्याचबरोबर मागच्या काळामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे तो भ्रष्टाचार मुक्त आपली जेजुरी नगरपालिका, भयमुक्त कारभार. आताही मला कोणी सांगितलं, कोण येतं इथं येतं दम देतं. अरे दम काय, तू आर्य म्हणल्यावर आम्हाला काय कार्य म्हणता येत नाही. हे असं कसं चालेल? आम्ही पण काय कुणाचं दूध प्यायलेलं आहे, याला सांगायला पाहिजे काय? हे असलं नाही चालणार. आम्ही चुका करणार नाही, आम्ही योग्य वागू, तुम्ही चुका करू नका, तुम्ही योग्य वागा. पण कुणी सत्तेची मस्ती आणि त्या ठिकाणी नको त्या गोष्टी करायचा प्रयत्न केला, आमच्या सर्वसामान्य जेजुरीकरांना घाबरवण्याचा प्रयत्न केला, दम देण्याचा प्रयत्न केला, तर तो देखील आम्ही खपून घेणार नाही. ज्या गावच्या बोरीत त्याच गावच्या बाबळी आहेत, हे लक्षात ठेवा. आणि ह्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे, निर्व्यसनी समाज निर्माण करायचा आहे. वारकरी संप्रदायाने जे सांगितलंय, साधू संतांनी जे सांगितलंय, बा पांडुरंगांनी जे सांगितलंय, माऊलीने जे सांगितलंय, तुकोबारायांनी जे सांगितलंय, त्या रस्त्यानी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या रस्त्यानी हे आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण करत आपल्याला बाबांनो पुढे जायचं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत चेहरा ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिला, त्या आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचाराचा, विकास कामाचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा हा आपण पुढे घेऊन जाऊया. आणि त्याकरता आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचं घड्याळ हे सगळेजण आम्ही त्या मदतीला तुमच्याकरता धावून येतोय. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. मित्रांनो, बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु मलाही पुढे जायचं आहे. आता AIचा वापर होतोय. मी माझ्या बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रात AIचा वापर करतोय, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आपल्याला उद्याच्या काळामध्ये जयदीप गणेश ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. फार चांगल्या पद्धतीनं आम्ही 70 टन ऊस काढणारी माणसं आमच्याकडे आता AIचा वापर करून 100 टन ऊस काढायला लागले. आणि 100 टन ऊस काढणारा माणूस 140 टन ऊस काढायला लागला. मी नुसतं भाषणात सांगत नाही, या बारामतीमध्ये आणि आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये बघा, खोडवा पण किती निघतोय बघा. कुठलं आपण ऊसाचं बेणं लावलं पाहिजे, कुठली फळबाग घेतली पाहिजे. माझ्या पुरंदरमधली भौगोलिक परिस्थिती, इथं अंजिराच्या बागा आहेत, सीताफळाच्या बागा आहेत. इथला माझा शेतकरी कष्टकरी अतिशय मेहनती आहे, त्याला बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे. आज ह्या दिगंबर दुर्गाडेला मी सांगितलं 3 कोटी रुपयाची तरतूद आम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला AIच्या करता करायला लावलेली आहे. राज्य सरकारने 500 कोटी रुपयाची तरतूद केली, 500 कोटी रुपयाची. कारण माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. अहो, शेतकऱ्याच्या हातात पैसा आला तर माझ्या जेजुरीच्या बाजारपेठेला त्या ठिकाणी चालना मिळणार आहे, उलाढाल होणार आहे. माझ्या शेतकऱ्याकडे, शेतमजुराकडे पैसा नसेल तर काय इथं होणार आहे? हे सगळं एकमेकावर चक्र आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि या सगळ्याचा अभ्यास गेले 35 वर्ष आम्ही अनुभवलेला आहे. आम्ही त्याच्यातनं गेलेलो आहे. आम्ही पण सगळं आईकडनं लगेच पोटातनं शिकून आलो नाही. रोज काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय. रोज वेगवेगळ्या भागातली माहिती घेतोय. कुठं काय घडतंय, आपण काय केलं पाहिजे, कशातनं माझी जेजुरी तिचा सर्वांगीण विकास होईल, कशातनं माझा सासवड पुढे जाईल, कशातनं माझा पुरंदर असेल, नीरा असेल, वाला असेल, ह्या सगळ्याचा विकास होईल. हे आमचं ध्येय आहे, हे आमचं व्हिजन आहे. आम्ही नुसते घेवड्यासारखं बोलणारी माणसं नाही आहे. आम्ही काम करून दाखवणारी माणसं आहेत. आम्ही कृती करून दाखवणारी माणसं आहेत. आणि म्हणून मित्रांनो, एकंदरीतच ह्या अतिवृष्टीच्या काळामध्ये देखील पहिल्या टप्प्यात 33,000 कोटी रुपयाचा
मदत आम्ही शेतकऱ्यांना केली. परत दिवाळीच्या नंतर पाऊस आला, पुन्हा 11,000 कोटीची मदत केली. माझा शेतकरी नडला नाही पाहिजे, मला शेतकरी अडचणीत आला नाही पाहिजे. शेतकरी मोडला राज्य मोडेल, शेतकरी मोडला अर्थव्यवस्था अडचणीमध्ये येईल, हे आम्ही जाणतोय. आणि म्हणून जेजुरीकरांनो, आता 4-5 दिवसच राहिलेत. आज 27 ना, 2 तारखेला मतदान आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे लोक येतील, प्रलोभन दाखवतील. त्याच्यामध्ये बळी पडू नका. तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मी जे काही सांगितलेलं आहे तेही तुम्ही लक्षात घेतलेलं आहे. इतर पण काही सांगतील तेही लक्षात घ्या. तुलना करा की कोण शब्दाचा पक्का आहे, कोण आपल्याला मदत करेल. मला पुण्याला जाताना जेजुरीच्या इथनंच जायचंय. उद्याच्याला मी काहीतरी थातूर वातूर सांगितलं तर आडवा, हे अजित पवार थांब, त्यावेळेस तोंड भरून एवढं सांगत होता आणि काय झालं तुझं. तशी वेळ मी तुमच्यावर येऊन देणार नाही. मी मजबूतीनं ह्या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहील. नुसतं तुम्ही खेळा मी कपडे सांभाळतो असं नाही, पूर्ण ताकदीनं उभा राहील. विकास कामामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांना पाहिजे त्या त्या गोष्टी त्यांना देईन. माझी प्रशासनावर पकड आहे की नाही? आहे. शाला काही जण चंद्रावर गेलेत खरे काय मित्रांनो. त्यामध्ये त्याचा गमतीचा भाग जाऊ द्या, पण माझी प्रशासनावर पकड आहे. मी कुठल्याही अधिकाऱ्याला कारण नसताना दोष देत नाही किंवा कारण नसताना काही त्याला त्रास देत नाही. त्यांनी चांगलं काम करावं, आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहू. त्यांनी भ्रष्टाचार मुक्त कारभार करावा, त्यांनी दर्जेदार काम करावं, दिलेला पैशाचा पै आणि पै त्यांनी समाजाच्या भल्याकरता उपयोगी आणावा. या पद्धतीनं हे काम आम्ही त्या ठिकाणी करू. आणि मी तुम्हाला सांगतो, आमचा जयदीप काय किंवा आम्ही जे जे उमेदवार तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले त्या उमेदवारांच्या मध्ये देखील कुणीही, गणेश काय किंवा कुणीच तिथं कमी पडणार नाही. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला त्या माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या मुली, माझे सगळे बांधव पात्र राहतील. हा शब्द मी खंडेरायाच्या साक्षीनं मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी खंडोबाच्या साक्षीनं देतो. मी ते खंडोबाकडेच तोंड करून बोलतोय. या गोष्टीचा विचार तुम्ही करा. काही लोकांना मला थांबवावं लागलं, माझ्या कार्यकर्त्यांना थांबवावं लागलं, त्यांना मला सांगायचं आहे. मग त्याच्यामध्ये आमचा रमेश लेंडे असेल किंवा आमचा समीर मोरे असेल किंवा आमचा परशुराम लाखे असेल, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, तुम्हाला उद्याच्या काळामध्ये ह्या नगरपालिकेमध्ये स्वीकृतमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी ही मी वेगवेगळ्या लोकांना देणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या रमेशला पण देणार, समीरला पण देणार आणि परशुरामामध्ये तर राम आहे त्याला पण मी देणार. त्याबद्दल काळजी करू नका. ज्यांची नावं नाही घेतली ते म्हणतील आमचं काय, तुमचाही विचार करणार. काळजी करू नका. तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा, मग सगळं काही पद्धतशीर होतोय. एवढंच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज.